अ, विशेष करून मागील आठवड्यामध्ये, त्याच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये आपण पहिले थेसलोनिका पत्र आणि त्याची जी रूपरेषा आहे ती थोडक्यात आपण अभ्यासलेली होती. आणि त्यामुळे परिचय जो आहे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. ज्यावेळेस आपण थेसलोनिका पत्राचा अभ्यास करतो तर कशा प्रकारे पावल आणि ते त्या मंडळीमध्ये गेले, ते मंडळीची स्थापना कशी झाली आणि त्या मंडळीमध्ये काय समस्या होत्या आणि मग का बरं पौलाने ही पत्र लिहिलेले आहेत, ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण सुरुवातीच्या क्लासमध्ये आपण अभ्यासलं. जिथे आपण परिचय पाहिला होता त्यामध्ये त्या शहराबद्दल पण आपण शिकलो होतो की त्या शहराला विशेष करून अलेक्झांडर द ग्रेट जो होता त्याच्या सावत्र बहिणीच्या नावावरून ते नाव देण्यात आलेलं होतं, जिचं नाव थेसलोनिके होतं. आणि मग आपण काही समस्या पाहिलेल्या होत्या, कुठून ते लिहिण्यात आलं त्याबद्दल पण आपण विचार केलेला आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की थेसलोनिका हे जे ठिकाण होतं ज्या ठिकाणी पौलाने सेवा केली आणि आपल्याला पाहायला भेटतं की तिथं भयंकर छळ त्या मंडळीमध्ये आलेला आहे. सुरुवातीपासूनच ही मंडळी छळातून चाललेली होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये असताना पाऊल जो आहे तो काय करत आहे त्यांना अ, धीर देण्यासाठी तो हे पत्र लिहित आहे. कारण पाऊल जो आहे तो जास्त काळ त्या ठिकाणी नव्हता. जास्त काळ त्याने तिथं घालवलेलं नव्हतं. मला असं वाटतं 3 आठवडे तिथं तो होता. त्यानंतर मग तिथे छळ आल्यामुळे त्याला पुढं जावं लागलं आणि मग करीन या ठिकाणी तो गेला. त्याने तिमोथ्याला तिथे पाठवलं आणि मग तिमोथ्याद्वारे त्याला पुन्हा काही गोष्टी त्या मंडळीबद्दल समजल्या. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की त्यामध्ये चांगल्या गोष्टी पण होत्या आणि काही समस्या पण होत्या. आणि मग म्हणून पौलाने पहिलं पत्र लिहिलं. आणि त्यानंतर त्या पहिल्या पत्रामध्ये सुद्धा अनेक आपल्याला पाहायला भेटतात की अ, अनेक त्या समस्याचं निवारण पौलाने केलं. त्या मंडळीबद्दल देवाचे आभार मानले, मंडळीची प्रशंसा केली आपल्याला पाहायला भेटते. पण तरी सुद्धा अ, असं दिसत आहे की ज्याने ते पत्र थेसलोनिका येथे घेऊन आलेला होता तो व्यक्ती पुन्हा पौलाकडे गेला आणि पौलाला असं आढळून आलं की त्या ज्या समस्या ज्या आपण अगोदर पहिल्या पत्रामध्ये हाताळलेल्या आहेत त्या समस्याचं पूर्ण निवारण झालेलं नाही. आणि म्हणून या दुसऱ्या पत्रामध्ये पौल जो आहे पुन्हा त्याच गोष्टींबद्दल आणखी बारकाईने बोलतो. आणि ते आपण थोडक्यात आज समजून घेऊया. प्रत्येक अध्याय प्रत्येक वचन आपण समजण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. पण सारांश रीतीने आपण पाहू आणि मग आपण पुढे जाणार आहोत. विशेष करून आपण दुसरे थेसलोनिका पत्र याला सुरुवात करत असताना त्याचा परिचय आपण पाहूया पुन्हा एक वार. सुरुवातीलाच आपण पाहिलेला आहे पण पुन्हा आपण त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. या पुस्तकाला थेसलोनिका पत्र असं का म्हटलेलं आहे तर आपल्याला माहित आहे अध्याय 1 आणि वचन 1 आपल्याला सांगतं का बरं. कारण थेसलोनिका येथील मंडळीला हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि त्यावरूनच नंतरच्या काळामध्ये शीर्षक देण्यात आलं दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये. त्यानंतर याचा लेखक कोण आहे अगदी डोळे झाकून आपण सांगू शकतो. आणि अगदी स्पष्ट रीतीने देवाचं वचन आपल्याला मार्गदर्शन करतं. पौल स्वतःचा उल्लेख करताना आपल्याला दिसतो. तो स्वतःची लेखणीचा तो उल्लेख करतो या पत्रामध्ये. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं की पौल जो आहे सुरुवातीलाच अध्याय 1 आणि वचन 1 मध्ये दुसऱ्या थेसलोनिका पत्र तिथं तो काय बोलत आहे. देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्या ठाई असलेल्या थेसलोनिकाकरांच्या मंडळीला पौल, सिल्वान व तिमोथेय यांच्याकडून. तर अगदी स्पष्ट रीतीने या अभिवादनातून किंवा या पत्राच्या सुरुवातीतूनच आपल्याला कळतं की हे पत्र कुणी लिहिलेलं आहे. तर पौल पत्रकर्ता आहे. कुणासाठी लिहिलं? थेसलोनिका येथील मंडळीसाठी ते लिहिण्यात आलेलं आहे. पौलाच्या सहकर्म्यांबद्दल इथे शिकायला भेटत आहे. आणि ही थेसलोनिका मंडळी जी आहे ज्यावेळेस तो मंडळीचा उल्लेख करत आहे तर नेहमी आपण पाहत आहोत मंडळी हा जो शब्द त्याने वापरला इथं एक्लेसिया सर्वसाधारणपणे जमाव किंवा
एकत्रित येणं, नाही का, लोकांचं एकत्रित येणं, अनेक लोकांचं, एकापेक्षा अधिक लोकांचं एकत्रित येणं. सर्वसाधारणपणे मग ती मंडळी कोणत्याही प्रकारची असू दे, असू शकते, नाही का. पिण्यासाठी गेलेल्या लोकांची पण मंडळी असू शकते, तिला पण मंडळी म्हणतात. सर्व प्रकारची. पण खास करून पाऊल ज्यावेळेस मंडळीचा उल्लेख करतो, त्यावेळेस पाऊल नेहमी नेहमी त्या मंडळीचा स्रोत कोण आहे, तिथून त्या मंडळीचा तो उल्लेख करतो. तो म्हणतो ही इक्लेसिया आहे, ही मंडळी आहे. पण ही मंडळी देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्या ठायी असलेली आहे. ही मंडळी जगातील मंडळी नाही, तर ही मंडळी जगातून निवडलेली आहे, जी देव आपला पिता, जिचा पिता देव आहे, आणि ख्रिस्त येशू ठाई निवडलेली, ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे तारल्या गेलेली आणि ख्रिस्तासाठी जिंकल्या गेलेली आणि ख्रिस्ताला देण्यात आलेली भेट, अशी ही मंडळी आहे. तर अगदी सुंदर रीतीने त्या मंडळी या शब्दाला मोल येतं. कसं? हा स्रोत ज्यावेळेस आपण पाहतो त्याच्या मागचं त्यावेळेस. तर आता लेखक आपल्याला शिकायला भेटला. या पत्राचा लेखक कोण आहे? पाऊल आहे. त्यानंतर कधी हे पत्र लिहिण्यात आलं, आणि विशेष करून जर आपण पाहिलं तर पाऊल अजूनही करीन तेथे होता, आणि त्याच्यासोबत सिला होता, सिल्वान किंवा सिला, काही ठिकाणी सिल्वान म्हटलेला आहे. सिला आणि त्याचप्रमाणे तिमोथी. कारण त्या भागामधून ज्यावेळेस मासिदुनियास आलेला आहे, तिथं आता बर्नबा जो आहे, तो त्याच्यापासून दूर झालेला आहे. कारण मार्कवरून जे काही वादविवाद झाला होता, त्यामुळे त्यांचे पटलं नाही तिथं. बर्नबा म्हटला की मी माझ्या मार्गाने जातो. बर्नबा आणि मार्क एका ठिकाणी गेलेले दिसतात, आणि पावलासोबत मग सिला, आणि पुढे जाऊन तिमोथी पावलाच्या सेवेला त्याच्यासोबत जोडलेला आपल्याला दिसतो. आणि इथं मग इथून पुढे या सर्व भागामध्ये तुम्हाला सिला, तिमोथी, लूक त्याच्यासोबत पाहायला भेटतील. आता हे जी पत्र आहे कधी लिहिण्यात आलं, तर इसवी सन मला असं वाटतं 51 किंवा 52च्या सुमारास. आपण ठामपणे ते सांगू शकत नाही, पण अंदाजे त्या काळामध्ये कुठेतरी ते लिहिण्यात आलेलं आहे. आणि अ, विशेष करून पहिलं पत्र लिहिलं त्याच्यानंतरच्या काही महिन्यातच हे पत्र लिहिण्यात आलेलं होतं. आणि आपल्याला माहित आहे, या या पुस्तकाचा जर आपण इतिहास पाहिला किंवा या मंडळीबद्दल सुद्धा आपण जर विचार केला, तर अगदी नवीन म्हणतो आपण विश्वासातील ही मंडळी होती. पण इतकी अद्भुत रीतीने देवाने तिला उभं केलेलं होतं. इतका छळ, इतक्या इतक्या संघर्ष त्या मंडळीमध्ये होता. खोटं शिक्षण होतं, आणि वेगवेगळ्या प्रकारे लोक त्या मंडळीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीपासून त्या आक्रमणाला त्यांना तोंड द्यावं लागत होतं. अशा स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं की ती मंडळी जी अगदी नव्याने, अगदी 3 आठवड्याच्या काळामध्ये, जास्त वेळ पावलाने घालवला नव्हता तिथं, ती उभी राहिलेली आहे. आणि आपण पाहतो की पॉल त्या मंडळीबद्दल बोलतो अगदी जवळच्या काळामध्ये. अगदी ती मंडळी स्थापित झाली आणि लगेच काही महिन्यातच, काही महिने पण नसतील, अगदी जवळच्या काळातच पौल त्या मंडळीला पत्र लिहिताना दिसतो, काही काळानंतरच. आणि मग तो काय म्हणतो, अध्याय 1, पहिले तेसलोनिकरास अध्याय 1 आणि वचन 3 मध्ये, आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो. तर पाऊल त्या मंडळीची प्रशंसा करताना पण दिसत आहे. कारण अगदी इतक्या नवीन स्थितीमध्ये असताना सुद्धा त्या मंडळीचं विश्वासाचं काम, प्रीतीने केलेलं श्रम आणि ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर, हे सगळ्यात अद्भुत आहे, अद्भुत आहे. आणि एवढंच नाही, तर ती मंडळी इतकी चांगली वचनामध्ये होती. असं सांगितलं की बघा, वचन 8 सांगता आपल्याला, तो म्हणतो की मासेदुनिया व आखिया ह्या तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे म्हणे. इतकंच केवळ नव्हे, तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरलं म्हणे. कुठं? फक्त त्या शहरात नाही, तर त्या प्रांतात, त्या मोठ्या प्रांतामध्ये अगदी त्यांचं वर्तमान पसरलेलं आहे. काय पसरलं? विश्वासाचं. कसं पसरलं बरं? तर मग त्याची झलक पुढे पाहायला भेटते आपल्याला. कारण अगोदर ह्या मंडळीमध्ये असणारे लोक काय करत होते, आणि आता ख्रिस्तामध्ये आल्यानंतर यांच्यामध्ये काय बदल झालाय, हे लोकांना दिसून आलं.
आणि म्हणूनच सुद्धा पाऊल त्याबद्दल म्हणतो तुमच्या विश्वासाबद्दलचं वर्तमान. अध्याय 1 वचन 10 मध्ये आपण पाहतो की जिथं अगदी स्पष्ट रीतीने सांगितलंय की तिथं सांगितलं आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला, हे ते आपण होऊन आमच्याविषयी सांगतात. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेल्यांतून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणार आहे. तर पाहिलं त्यांच्यामधील बदल लगेच दिसून येतो त्या मंडळीचा अद्भुत रीतीने. जास्त काळ नव्हता झालेला, तर ती मंडळी प्रभूमध्ये मुळावत चाललेली होती. आणि पुढे आपण येतो कुठून हे पत्र जे आहे पाऊल त्या मंडळीला लिहित आहे. तर अनेक अनेक अभ्यासक जे आहेत ते म्हणतात की कदाचित इफिस मधून ते लिहिलं असावं, पण त्याला कोणताही पुरावा आपल्याला पाहायला भेटत नाही. पण आपल्याला याची याची खात्री पडते की पॉल करीन मध्ये होता आणि जवळजवळ 18 महिने तो करीन मध्ये राहिला. आणि त्याच काळामध्ये त्याने ही जी दोन्ही पत्र आहेत ती लिहिली असावी. कारण तिथंच त्याला चांगला वेळ त्यासाठी मिळाला. जर तुम्ही प्रेषितांची कृत्य अध्याय 18 आणि वचन 11 जर वाचलं तर तिथं आपल्याला शिकायला भेटल का बरं हे जे पत्र आहे ते लिहिण्यात आलेलं आहे. त्याचं कारण काय होतं. अं, तर मी अगोदरच सुरुवात करत असताना तुम्हाला सांगितलेलं होतं आणि आता पुन्हा एक बार मी ते सांगत आहे की पहिलं पत्र त्याने का लिहिलं, कारण त्या मंडळीमध्ये काही समस्या होत्या. पहिली गोष्ट तर ते मंडळी छळाला सामोरे जात होती. त्यामध्ये तो छळ इतका भयंकर होता की काही त्या मंडळीत विश्वासणारे जे आहेत ते मरण पावलेले होते. त्याबद्दल सुद्धा त्यांना चिंता वाटत होती. त्यानंतर ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल चुकीचं शिक्षण तिथं दिलं जात होतं आणि वेगवेगळ्या प्रकारे चुकीचं शिकवलं जात होतं. आणि काय झालं माहितीये का, ख्रिस्त काही लोक म्हणायला लागले होते, जे शिक्षक जे आहेत ते म्हणत होते की ख्रिस्त आला आहे आताच. काही लोक म्हणत होते की नाही आता लवकर तो येत आहे. मग त्यामुळं त्याचा परिणाम काय झाला, ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल ही मंडळी इतकी विचार करायला लागली की बेजबाबदार ती झाली. तिने काम सोडून दिलं. आणि ही मंडळी जी आहे त्या मंडळीतील काही लोक अक्षरशः म्हणायला लागले की आता आम्हाला काहीच करायचं नाही, नाही का. आता आम्हाला लेकरांची जबाबदारी नको, कुटुंबाची जबाबदारी नको, आम्हाला मंडळी किंवा काय करायचं आम्हाला काहीच करायची गरज नाही, कारण ख्रिस्त काही लोक म्हटले की तो आलाय, काही लोक म्हटले की लवकर आता लगेच येत आहे. आणि मग आता ते बेजबाबदार झाले, अव्यवस्थितपणे ते वागायला लागले. आणि म्हणून पॉल जो आहे तो आपल्या त्या प्रिय कळपाला पत्र लिहित आहे पुन्हा एक वार. आणि तो यातून ह्या सर्व गोष्टी हाताळत आहे. एक तर छळामुळे आलेली जी निराशा आहे, पाऊल काय करत आहे ती कशा प्रकारे दूर होईल किंवा कशा प्रकारे ते त्या स्थितीमध्ये उभे राहतील त्यासाठी तो बोध करतो. त्यानंतर जे खोटं शिक्षण दिलं जात होतं आणि विशेष करून प्रभूच्या आगमनाबद्दलचं चुकीचं शिक्षण दिलं जात होतं, ज्यामुळं मंडळी मंडळी बेजबाबदार वागत होती, त्याबद्दल पाऊल बोलत आहे. आणि तिसरं म्हणजे काय, मंडळी जे आहे त्यामध्ये विशेष करून जे देवाच्या आज्ञा आहेत, देवाचं वचन आहे त्याचं उल्लंघन करण्यात येत होतं. आणि म्हणून जे अ, काम करायला जे माग पुढे पाहत होते नाही का, मग त्या गोष्टीबद्दल सुद्धा पावलाने तिथं विरोध केलेला आपल्याला दिसतो. तर 3 महत्वाच्या समस्या होत्या. पहिलं, छळलेल्या विश्वासणाऱ्यांना सांत्वन मिळावं. दुसरं, चुकीच्या शिकवणीबद्दल आणि घाबरलेल्या विश्वासणाऱ्यांबद्दल त्यांना ते सुधारले जावेत. आज्ञा मोडणारे लोक, बेशिस्त जे लोक आहेत त्यांना दोष दाखविणं. तिसरं तिसरी समस्या त्या मंडळीमध्ये होती, जे बेशिस्तपणे वागत होते, त्यांच्या पत्री तो दोष घालत होता. तर याकडे आपण आता थोडक्यात लक्ष देऊ. आता या पत्राबद्दल विचार करत असताना या पत्राची रचना जर आपण पाहिली तर पहिल्या पत्राप्रमाणेच या पत्राची सुद्धा रचना आहे. 5 भागामध्ये हे पत्र विभागलं जाऊ शकतं. पहिला जो भाग आहे तो अध्याय 1 वचन 1 आणि 2 आपण पाहतो, जिथं पाऊल अभिवादन करतो, जिथं तो स्वतःबद्दल त्याच्या सहकर्म्यांबद्दल तो माहिती देतो, तो सुरुवात करताना आपल्याला दिसतो. त्यानंतर अध्याय 1 वचन 3 ते 10 हा दुसरा भाग आहे, जिथं पाऊल जो आहे त्याची कृतज्ञता तो व्यक्त करत आहे. आणि विशेष करून तो त्यांना प्रोत्साहित करत आहे, तोही स्वतः प्रोत्साहित होत आहे त्यांच्या कृत्यांबद्दल, जे आपल्याला अध्याय 1 वचन 3 ते 10 मध्ये पाहायला भेटत. त्यानंतर अध्याय 1 वचन 11 आणि 12 मध्ये
पौलाची प्रार्थना आपल्याला शिकायला भेटते. पौल थेसलोनिका येथील मंडळीसाठी प्रार्थना करत आहे. मग अध्याय 2 वचन 1 पासून तर अध्याय 3 वचन 15 हा मोठा भाग आहे, जिथं तुम्हाला सूचना पाहायला भेटतील, काही सूचना पाऊल देतो. आणि मग शेवटचा भाग अध्याय 3 जो आहे, वचन 16 ते 18, इथं आपल्याला समारोप किंवा काय म्हणू शकतो आपण, समाप्तीचं बोलणं किंवा शेवटचा त्याचा जो जो भाग आहे पत्राचा, तो आपल्याला तिथं पाहायला भेटत आहे. तर आता पहिला जो भाग आहे त्याच्याकडे आपण पाहू, अभिवादन. आणि विशेष करून आपण ज्यावेळेस तो मधला गाभा आपण अभ्यासणार आहोत, तर त्याच्यासाठी त्याच्या अगोदर आपण अभिवादन आणि समारोप या दोन्ही गोष्टी ज्या आहेत एकत्र पाहू. कारण या दोन्ही गोष्टी ज्या आहेत अगदी छोट्या स्वरूपात ते मांडलेल्या दिसतात, पण त्या अनेक गोष्टी आपल्याला शिकवतात. आणि मग या दोन्ही गोष्टींकडे पाहिल्यानंतर आपण त्याचा जो मूळ गाभा आहे, मुख्य भाग आहे, त्याकडे आपण वळूया. तर अभिवादनाबद्दल पाहत असताना सुरुवात बघा कशा प्रकारे होत आहे. अध्याय 1 आणि वचन 1 पुन्हा एक वार मी आपल्यासाठी वाचत आहे. दुसरे थिस्सलुनीकेकरास पत्र. देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्या ठाई असलेल्या थिस्सलुनीकेकरांच्या मंडळीला पाऊल, सिल्वान व तिमोथी यांच्याकडून. आता वचन 1 जर तुम्ही पाहिलं तर इथं मी अगोदरही सांगितलेलं आहे की कोण लिहित आहे त्याची जाणीव होते आपल्याला, कुणाला लिहित आहे त्याबद्दल तिथे सांगितलेलं आहे. आणि पौलाच्या सहकर्म्यांबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. पाऊल, सिल्वान आणि तिमोथी म्हटलेलं आहे. आणि मी अगोदरच सांगितलं की देव आपला पिता व येशू ख्रिस्त यांच्या ठाई असलेली मंडळी, याबद्दल आपण बोललोय. त्यानंतर आता आपण थोडस सिल्वान आणि तिमोथी त्याबद्दल थोडा विचार करूया आपण. विशेष करून हे जे सहकर्मी होते पौलाचे, ते नेहमी पौलासोबत इथं या भागामध्ये मासिदोनिया, त्याच्या मला असं वाटतं दुसऱ्या दुसऱ्या सुवार्थ प्रसाराच्या फेरीमध्ये किंवा दुसऱ्या सुवार्थ प्रसारामध्ये हे जे आहेत सहकर्मी म्हणून त्याच्यासोबत नेहमी दिसतील तुम्हाला. एकतर सिलास किंवा सिल्वान आणि तिमोथी. आणि विशेष करून फारच सर्व स्थितीमध्ये मग पौलाने फटके खाल्ले, तर ते फटके तुम्हाला तिमोथ्यावर पण पाहायला भेटतील आणि सिलासवर पण पाहायला भेटतील. फिलिपेमध्ये ज्यावेळेस पौल येतो त्याच्यासोबत सिला आपल्याला पाहायला भेटतो. आणि मग तिथं त्या जेलमध्ये त्यांना टाकण्यात येतं. त्या जेलमध्ये पाऊल आणि सिला दोघंही पाहायला भेटतात. तर नक्कीच जे फटके पावलाने खाल्ले, ते फटके जरी बॅकग्राऊंड आपल्याला किंवा फक्त माग हे दोघं दिसत असले, जास्त पुढं आपल्याला दिसत नसले, तरी पावलाचे फटके, ते फटके तुम्हाला सिल्वान आणि तिमोथी याच्यामध्ये सुद्धा पाहायला भेटतात. आणि म्हणून पाऊल सहकारी, सहबंदीवान तो म्हणतो, नाही का, आणि ते सहसैनिक अशा प्रकारे सुद्धा तो त्याच्या पत्रामध्ये या सहकर्म्यांबद्दल बोलताना आपल्याला दिसतो, नाही का. तर सिल्वान आणि तिमोथी हे दोघे त्याचे विश्वासू साथीदार ते होते. आता सुरुवातीलाच तो काय म्हणत आहे, सिल्वान त्याचं नाव तो घेतो, नाही का. तर ज्यावेळेस तुम्ही सिल्वान बद्दल विचार करता, तर हा जो आहे हा पौलाचा एक दीर्घकाळचा आणि अनुभवी एक साथीदार होता. त्याने पौलाच्या दुसऱ्या मिशनरी प्रवासामध्ये त्याच्यासोबत प्रवास केला, नाही का. आणि फिलिपाच्या तुरुंगामध्ये मी अगोदर सांगितलं पौलासोबत त्याला कैद करण्यात आलं आणि सोडवण्यात सुद्धा आलं. आणि जेव्हा पौल प्रथम थेसलोनिका इथे आला होता, तेव्हा सिल्वान त्याच्यासोबत होता. त्यामुळं थेसलोनिका येथील लोकांना सिल्वान बद्दल चांगलं माहित होतं, नाही का. आणि त्याने थेसलोनिकाकरांना त्या लिहिलेल्या पहिल्या पत्रात सुद्धा पौलासोबत सहकार्य केलेले आपल्याला पाहायला भेटतं, नाही का. त्यानंतर तिमोथी आपल्याला माहित आहे, जो गलतिया प्रांतातील जो लुस्र या शहराचा राहणारा रहिवासी होता. त्याचा वडील ग्रीक होता, तो विश्वासणारा होता, परराष्ट्रीय होता. पर आई यहुदी होती ज्याचं नाव युनिके. आणि जी आपल्याला पाहायला भेटतं धार्मिक स्त्री होती. आणि ती आणि तिची मम्मी आई, नाही का, लोईस, त्या दोघींनी अ, या तिमोथ्याचं पालन पोषण केलं आणि त्याला वचनात देवाच्या वचनाचं शिक्षण त्यांनी दिलं. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की तो तिमोथी जो आहे, ज्यावेळेस पौलाची त्याची भेट होते आणि पौलाकडून जे सुवार्थ तो ऐकतो आणि जे शिक्षण त्याने
अगदी बालपणापासून जुन्या कराराचं त्याची आजी आणि आईकडून ऐकलेलं आता ते अधिक प्रखरतेने त्याच्या हृदयात कार्य करणार ठरतं. कारण ख्रिस्त पाऊल जुन्या करारातून प्रकट करतो, नाही का? आणि मग हा तिमोथी त्याचं जीवन बदलत तो अगदी तरुण हा आहे. आणि पावलाच्या अनेक मिशनरी प्रवासात त्याच्या सोबत तो प्रवास करताना आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच तो म्हणतो की माझं विश्वासातील खरं लेकरू, नाही का? तिमथ्याबद्दल तो बोलतो. आणि तिमथ्यावर फार प्रीती त्याची दिसते. आणि म्हणून पाऊल जो आहे त्याने अगोदरही तिमथ्याला थेसलोनिका येथे पाठवलेलं होतं, त्यांना धीर देण्यासाठी व त्यांना वचनात वाढवण्यासाठी. आणि त्यासोबतच आपण पाहतो की सिल्वान सोबत तिमथ्याने पौलाच्या विशेष करून थेसलोनिकाकारांना लिहिलेल्या त्या पहिल्या पत्रात सुद्धा सहकार्य केलेलं आपल्याला दिसतं. आणि पुढे आपण येतो, काय सांगितलंय थेसलोनिकाकारांच्या मंडळीला पौलाने स्वतः त्याच्या दुसऱ्या मिशनरी प्रवासात थेसलोनिका येथे मंडळीची स्थापना केलेली आहे, हे आपण ऐकलेलं आहे. तो त्या शहरात थोडाच काळ होता, ते आपण सुरुवातीलाच ऐकलेलं आहे. कारण त्याला सुवार्तेच्या विशेष करून जे शत्रू आहेत त्यांनी हाकलून दिलं. पण आपण पाहतो की थेसलोनिका येथे मागे राहिलेली मंडळी जिवंत आणि सक्रिय होती, नाही का? आणि विशेष करून पौलाला या तरुण मंडळीबद्दल खूप काळजी वाटत होती, ज्याला त्याला अचानक सोडावं लागलं, नाही का? आणि म्हणून याच काळजीमुळं आणि अनेक समस्या त्याच्या समोर आल्या, त्या सर्व गोष्टींमुळं त्याने पहिलं पत्र लिहिलं आणि त्यानंतर हे दुसरं सुद्धा लिहिलेलं आहे. आता वचन 1 मध्ये आणखी एक आपण शिकलो, देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हाला कृपा व शांती असो. हे दुसरं वचन आहे. आता ज्यावेळेस तो म्हणतो की मंडळी ख्रिस्ता ठाई आहे, आपला पिता देव आपला पिता प्रभू येशू ख्रिस्त यांच्या ठाई असणारी ही मंडळी आहे. तर मग पुढे तो येतो आणि पुन्हा एक वार त्याच्या अभिवादनाचा जो शेवट आहे तो ह्या शब्दाने नेहमी या शब्दाने करताना ते शब्द अगदी परिचित आहेत आपल्या हृदयात. अगदी ते बिंबवणं गरजेचं आहे, कारण पौलाच्या हृदयातील तो एक भाग बनलेले ते शब्द. कारण तो म्हणतो की देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हाला कृपा व शांती असो. देव आपला पिता याच्या कृपेने आणि शांतीने त्याने अभिवादन केलेलं आहे. ही कृपा आणि शांती कुठून आहे? पित्यापासून आणि पुत्रापासून आपल्याला मिळते. कृपेशिवाय शांती नाही. सर्वांचा स्रोत या त्रयिक देवामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कारण ती कृपा त्या पित्याच्या महान योजनेमध्ये आपण पाहतो. त्या कृपेचा वर्षाव ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यामध्ये आपण पाहतो. त्या कृपेचं लागूकरण देवाचं पवित्र आत्मा तो आपल्या हृदयात करताना आपल्याला दिसतो, जे आपल्या जीवनामध्ये महान शांती घेऊन येणार आहे. आणि म्हणूनच आपण पुढे येतो, तर अध्याय 1 आणि वचन 1 आणि 2 मध्ये अशा प्रकारे आपल्याला काय पाहायला भेटतं? अभिवादन आपल्याला शिकायला भेटतं. आणि मग शेवटचा भाग, या पत्राचा जो शेवट आहे तो समारोप, नाही का? मी अगोदर सांगितलं, तर समारोप जो आहे तो पण अगदी लहान आहे. जर तुम्ही ती वचनं जर वाचली तर आपल्या लक्षात येईल. अध्याय 3 वचन 16 ते 18 जर आपण पाहिलं तर तिथं समारोपाचं अ, अ, लिखाण किंवा समारोपाचं भाषण आपण पाहतो. वचन 16 पहा, शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देव. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम ही प्रत्येक पत्रात खूण आहे. मी अशा रीतीने लिहित असतो. का बरं पाऊल असं बोलतो बरं इथं? मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम आणि ही प्रत्येक पत्रात खूण आहे म्हणे. आपण पहिलं पत्र त्याचा अभ्यास करत असताना सुरुवातीलाच पाहिलं होतं. का बरं असं लिहिलं? कारण ते जे खोटे शिक्षक होते ते पौलाच्या नावाने खोटे पत्र पाठवायचे त्या मंडळीला आणि त्यातून ते खोटं शिक्षण देत होते. आणि म्हणून पाऊल खास करून हे नमूद करत आहे, तो म्हणतो हा माझा स्वहस्ते लिहिलेला सलाम आहे म्हणून. आणि ही माझी खूण आहे प्रत्येक पत्रामधील. आणि अशा रीतीनेच मी लिहितो हे लक्षात ठेवा म्हणे. कारण कारण बरं, त्याचं कारण काय होतं? कारण खोटे शिक्षक अशा प्रकारे पौलाच्या नावाने खोट खोटे पत्र पाठवायचे. आणि ती विशेष करून सत्यता पटावी म्हणून पौल अगदी स्पष्ट बोलतो. कारण पौलाने हे पत्र लिहिलेलं आहे, त्याची सत्यता दाखवत आहे. बनावट पत्रांपासून सत्यता प्रमाणित करण्यासाठी पौल म्हणतो की स्वतःच्या हाताने
मी हे लिहिलेलं आहे. आता पुढे आपण आता मुख्य भागाकडे येऊया. तर हा जो मुख्य भाग आहे तो अध्याय 1 वचन 3 ते वचन 10, तिथं आपण पाहतो, तिथून सुरुवात होतो. जिथं आपल्याला पौल जो आहे तो मंडळीबद्दल कृतज्ञ असताना दिसतो. वचन 3 काय सांगतं? बंधूंनो, आम्ही सर्वदा तुमच्या विषयी देवाची उपकार स्तुती केली पाहिजे म्हणे. आणि हे योग्यच आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकावरील प्रीती विपुल होत आहे. ही मंडळी त्याच स्थितीमध्ये राहिली नाही. ती मंडळी जी आहे, पॉल म्हणतो की तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकावरील प्रीती विपुल होत आहे. कमी नाही होते, विपुल होत आहे सांगितलं. विश्वास अतिशय वाढत आहे म्हटलेला आहे. तुम्ही अगोदर इथपर्यंत होते वचनामध्ये मुळावलेले, आता तुम्ही आणखी खोलवरती मुळ जात आहेत. आणि त्याचा परिणाम काय होत आहे? त्याचा परिणाम तुमच्या जीवनातून दिसत आहे. कसा दिसत आहे? तुमची एकमेकावरील प्रीती सुद्धा विपुल होत आहे. आणि म्हणतो की त्याबद्दल आम्ही तुमच्याविषयी देवाची उपकार स्तुती केली पाहिजे म्हणे. आणि योग्यच आहे म्हणे. तर पाऊल त्याची कृतज्ञता व्यक्त करताना दिसतो इथं. देवाचे आभार तो मानत आहे त्याबद्दल, की हे देवाचं परिपूर्ण कार्य आहे. कारण देवाच्या आत्म्याचं हे कार्य आहे, हे देवाच्या कृपेने आहे. कारण प्रीती हे आत्म्याचं फळ आहे. आणि ते कसं दिसतं? जितकं आम्ही त्या ख्रिस्तावरील विश्वासात वाढत आहोत. आणि तो विश्वास सुद्धा देवाच्या आत्म्यापासूनच आहे, त्याच्या कृपेने आहे. आपण जितकं वचनात वाढतो तितका आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव पडतो, आपल्या वागण्यावर त्याचा प्रभाव पडतो, आपल्या बोलण्यावर त्याचा प्रभाव पडतो, आपल्या कृतीवर त्याचा प्रभाव पडतो. आणि तेच त्या मंडळीमध्ये दिसून येत होतं. आता दुसऱ्या भागामध्ये विशेष करून हा जो दुसरा भाग आहे ज्यामध्ये आपल्याला शिकायला भेटतं अध्याय 1 वचन 3 ते 10 मध्ये पौल थिस्सलुनीकेकरांच्या त्या विश्वास आणि प्रेमाबद्दल तो बोलत आहे. आणि विशेषतः छळाच्या त्या स्थितीमध्ये सुद्धा ते लोक जे आहेत ते अधीर झाले नाही किंवा ते डगमगलेले दिसत नाहीत, पण ते अधिक प्रभूमध्ये वाढताना दिसत आहेत. अधिक त्यांचे विश्वासाचं वर्तमान पसरलेलं दिसत आहे. आणि पाऊल त्याबद्दल कृतज्ञ होता आणि त्याबद्दल तो सुद्धा प्रोत्साहित होत आहे. आणि मंडळीला सुद्धा तो प्रोत्साहित करताना इथे दिसत आहे. आणि मग आपण पाहतो की ज्या समस्या पहिल्या पत्रामध्ये त्याने हाताळल्या होत्या आणि त्या समस्यावर पाऊल इथं सुद्धा पुन्हा काय करतो, भर देताना तो दिसतो. त्यातील एक समस्या म्हणजे काय? छळ. आणि यातून आपल्याला पाहायला भेटतं ते अजून थांबलेलं नव्हतं. ती मंडळी सर्रास छळातून, विरोधातून चाललेली होती ती मंडळी. आणि म्हणूनच पाऊल तिला एक पत्र लिहितात, अध्याय 1 वचन 4 पहा. यावरून तुमच्या सर्व छळात व तुम्ही सोसत असलेल्या सर्व संकटात तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखवता त्याबद्दल देवाच्या मंडळातून आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करतो म्हणे. तो म्हणतो की तुम्ही एक कित्ता झालेले आहात. अरे तुम्ही एक उदाहरणासारखे झालेले आहात. आणि तुम्ही ज्या छळातून जाता की त्या पहिल्या दिवसापासून तर आता या क्षणापर्यंत मी पाहत आहे तुम्ही छळातून जातात. आणि तुम्ही ते संकट, त्या वेदना, तो छळ, तो विरोध, सर्व गोष्टी अगदी सहनशीलतेने आणि विश्वासाने तुम्ही त्याला सामोरं जातात. आणि हे अगदी एक इतरांसाठी कित्ता देणार सुद्धा आहे. आणि तो म्हणतो की तुमची वाखाणणी आम्ही करतो स्वतः. किती अद्भुत आहे, किती अद्भुत आहे नाही का? आणि म्हणूनच तो एकतर देवाचे आभार मानतो, त्यासोबत मंडळीला तो प्रोत्साहित करत आहे या पहिल्या भागामध्ये. त्यानंतर आता आपल्याला अध्याय 1 वचन 11 आणि 12 मध्ये पौलाची प्रार्थना पाहायला भेटतं. प्रत्येक पत्रामध्ये आपल्याला पौलाने केलेली प्रार्थना शिकायला भेटेल. जर आपण खऱ्या रीतीने जर आपण अभ्यास केला पौलाच्या प्रार्थनेचा, तर आपल्याला प्रार्थनेचं खरं महत्व अधिक जवळीकतेने कळेल. पौलाच्या प्रार्थनेचे मुद्दे काय होते, तो कसा प्रार्थना करायचा आणि त्याच्या प्रार्थनेचं ध्येय काय होतं. जर खरंच आपल्याला खरी जर म्हणतो ना आपण की पवित्र शास्त्रीय तर प्रार्थना शिकायची, तर पौलाने केलेल्या प्रार्थना आपण वारंवार ऐकू शकतो, वाचू शकतो. त्यावर आपण मनन करू शकतो. त्यावेळेस आपल्याला समजल की अरे
पौलाने जी केलेली प्रार्थना होती, मला असं वाटतं त्याने इतक्या प्रार्थना केल्या. सर्व प्रार्थनांमध्ये, अनेक प्रार्थनांमध्ये फक्त एकच प्रार्थना, ती फक्त अगदी थोडक्यात रीतीने त्याचा अनुभव त्याने सांगितला. ती प्रार्थना त्याने केलेली, त्याचा अनुभव त्याने सांगितला. मला असं वाटतं करिंथ पत्रामध्ये की कोणत्या पत्रामध्ये, जिथं तो म्हणतो की मी देवाकडे 3दा प्रार्थना केली म्हणे, माझ्या शरीरातील काटा दूर व्हावा म्हणून, नाही का. तर देव म्हटलं की माझी कृपा तुला पुरेशी आहे. तर फक्त एकदाच त्याच्या स्वतःसाठी त्याने केलेली प्रार्थना आपण पाहतो. पण इतर ज्या सर्व प्रार्थना त्याने केल्यात, त्या प्रार्थनेचा जर विषय आपण पाहिला तर मंडळीसाठी आपण पाहतो, नाही का. कारण त्याचं जीवन पूर्णपणे मंडळीसाठी त्याने दिलेलं होतं. आणि म्हणूनच अध्याय 1 वचन 11 आणि 12 कडे पहा. याकरिता तर आम्ही तुमच्यासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो. आता वचन 11 जर आपण पाहिलं, अध्याय 1 आणि वचन 11 जर पाहिले, हा करता म्हटलेला आहे. कशा करता बरं? मग त्याच्यासाठी आपल्याला वचन 9, 10 त्याच्या अगोदरच्या वचनाकडे आपण पाहू शकतो, नाही का, जिथं काही गोष्टींकडे आपण शिकू शकतो. जसं वचन 7 पासून, म्हणून प्रभू येशू प्रगट होण्याचे समय ते होईल, ते आपल्या सामर्थ्यवान दूतांसह तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्नी ज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत, त्यांचा तो सूड उगवेल. कुणाबद्दल सांगितलंय? खोटे शिक्षक, प्रवेश ख्रिस्ताला न मानणारे, आणि विशेष करून तो विरोधकांबद्दल बोलतो, अविश्वासणाऱ्यांबद्दल बोलतो, जे ख्रिस्ताला नाकारणारे आहेत त्यांच्याबद्दल तो बोलतो. आणि मग वचन 9, 10 मध्ये आपण येतो, आपल्या पवित्र जनांच्या ठाई गौरव मिळावा म्हणून आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल म्हणे. ख्रिस्ताचं येणं विश्वासणाऱ्यांसाठी महान लाभाचं आहे, तर अविश्वासणाऱ्यांसाठी भयावह आणि भयंकर किंवा भीतीदायक ते असणार आहे. दोन्ही बाजू तो इथं मांडतो. आणि तो काय म्हणतो वचन 9, 10 मध्ये, आपल्या पवित्र जनांच्या ठाई गौरव मिळावा म्हणून आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगान युगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. किती किती अद्भुत आहे. पुष्कळ वेळा का बरं छळ विश्वासणाऱ्यावर येतो? विश्वासणारे म्हणतात की अरे, देव ह्या गोष्टी कशा पाहू शकतो? कारण आम्ही जिवंत देवाची लेकरं आहोत. हे जग सर्व काही त्याचं आहे. पण हे जग कधी आम्हाला स्वीकारत नाही, देवाला स्वीकारत नाही. आम्हाला छळातून जावं लागतं, आम्हाला विरोधाला सामोरं जावं लागतं, आम्हाला अपमानाला तोंड द्यावं लागतं. आम्ही आम्ही नेहमी अगदी त्या मृत्यू छायेच्या जणू काय दरीतून आम्ही चाललेलो आहोत. पण पॉल जो आहे, त्या छळातून जाणाऱ्या मंडळीला अगदी सरळ रीतीने ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाकडे पाहत असताना हे प्रोत्साहित करत आहे की ख्रिस्ताचं दुसरं आगमन, त्याकडे पहा. आणि ते तुम्हाला हे शिकवेल की देव जो आहे तो शांत बसलेला नाहीये. हे जे छळ करणारे आहेत, हे जे ख्रिस्ताचे शत्रू आहेत, त्यांचा न्याय अटळ आहे. आणि म्हणून तुम्ही डगमगू नका, तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका. मग वचन 11 कडे आपण येतो. ह्याकरिता तो प्रार्थना करतो. का बरं? कारण त्या स्थितीमधून जात असताना तुम्हाला धीर गरजेचं आहे, विश्वासामध्ये अधिक दृढ असणं गरजेचं आहे. म्हणून तो काय म्हणत आहे की ह्याकरिता तर आम्ही तुमच्यासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो. आता काय प्रार्थना करतो? त्या प्रार्थनेचे मुद्दे आपण पाहतो. आपल्या देवाने तुम्हाला झालेल्या त्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा आणि प्रत्येक मनोदय विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे. काय आहे? तुमच्या पाचरणाला योग्य असं मानावं आणि चांगुलपणाचं प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे, यासाठी की आपला देव प्रभू येशू ख्रिस्त यांच्या कृपेने आपला प्रभू येशू याच्या नावाला तुमच्या ठाई व तुम्हाला त्याच्या ठाई गौरव मिळावा. किती अद्भुत आहे. त्याच्या प्रार्थनेचा उद्देश काय आहे बरं? तुमचं चांगुलपण त्याही स्थितीमध्ये दिसून यायला पाहिजे. तुमचा जो विश्वासाचं कार्य आहे आणि तुमचे जे मनोदय आहे, चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय,
आणि विश्वासाचं कार्य ते त्याच्या सामर्थ्याने पूर्ण व्हावं. त्याने तुम्हाला त्यासाठी सामर्थ्य पुरवावं, त्याची कृपा पुरवावी, जेणेकरून तुम्ही त्या छळामध्ये सुद्धा स्थिरतेने उभे राहा, त्या स्थितीमध्ये सुद्धा उभे राहा. यासाठी की त्यामुळं काय होईल, ज्यावेळेस ख्रिस्त महान वैभवाने येईल त्यावेळी आपण पाहतो, आणि आताही या जगात सुद्धा देवाच्या नावाला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला आणि तुमच्या ठाई व तुम्हाला त्याच्या ठाई गौरव मिळावा, तो सतत प्रार्थना करत आहे. त्याच्या संघर्षात ते एकटे नव्हते, या प्रार्थनेतून आपल्याला पाहायला भेटत आहे. कारण पौल, तिमोथी आणि सिला रात्रंदिवस त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते की देवाने त्यांच्यामध्ये सामर्थ्याने कार्य करावं, जेणेकरून ते ख्रिस्ताच्या सेवेमध्ये विश्वासू आणि फलदायी ठरतील, नाही का. आज आपण देवाची लेकरं या नात्याने, जरी आपण बाहेर जाऊ शकत नाही, जरी आपण त्या छळाचा सामना आपण अजूनपर्यंत केलेला नसावा, किंवा आपण तिकडे जात नाही कधी, पण जे अशा ठिकाणी राहत आहेत, जे नेहमी अगदी त्या मृत्यू छायेच्या दरीतून चाललेले आहेत, जे त्या छळाला सामोरे जात आहेत, अशा विश्वासणाऱ्या देवाच्या लेकरांसाठी आपण नेहमी प्रार्थना करावी की देवाने त्यांना सामर्थ्य पुरवावं, की त्यांनी ख्रिस्ताच्या सेवेत विश्वासू आणि फलदायी राहावं. म्हणून आपण हे शिकणं गरजेचं आहे. पौलाच्या प्रार्थनेतून नेहमी देवाच्या राज्यासाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे, देवाच्या मंडळीसाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे, सर्व त्याच्या लेकरांसाठी आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे. आता पुढचा जो भाग आहे, जिथे आपल्याला सूचना पाहायला भेटतात, आणि त्या सूचना आपण अध्याय 2 वचन 1 पासून तर अध्याय 3 वचन 15 पर्यंत त्या सूचना आपल्याला पाहायला भेटतात. आणि हा मोठा भाग आहे. अनेक सूचना पॉल इथं मंडळीला करताना दिसत आहे. जर तुम्ही अध्याय 2 वाचला तर अध्याय 2 ची सुरुवात कशी होते बघा. बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्या जवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो. का बरं पौल ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल इथं बोलत आहे? ख्रिस्ताचं पुन्हा येणं त्याबद्दल पौलाला इथं का बोलावं लागत आहे? तर कारण नक्कीच पौलाने त्या 3 आठवड्याच्या काळामध्ये, जास्त तो काळ नव्हता, पण नक्कीच सर्व सुवार्तेचा जो गाभा आहे तो मंडळीला दिला असावा. पण नंतरच्या काळामध्ये जे छोटे शिक्षक त्या मंडळीमध्ये शिरलेले आहेत, त्यांचा जो भर होता तो पूर्णपणे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावर होता. कारण तिथं मात्र मंडळीला भुरळ भुरळ घालता येईल, नाही का. कारण तशाच प्रकारे आपल्याला माहित आहे की यावरच आजही सैतान जो आहे धूर्तपणे मंडळीला बहकवण्याचा प्रयत्न करतो. जे सैतानाचे हस्तक आहेत ते यावर फार अद्भुत रीतीने अधिकार वाणीने ते बोलतात की ख्रिस्त इथं आलेला आहे, ख्रिस्त ह्या वेळी येणार आहे, ख्रिस्त त्यावेळी येणार आहे, तो येऊन गेलेला आहे, मीच तो ख्रिस्त आहे. मला या गोष्टी पाहायला भेटतील जगामध्ये खूप. पण त्याचा परिणाम काय होतो? जी मंडळी खरंच छळातून चाललेली आहे, तिच्या समोर काय येतं? अरे खरंच ख्रिस्त ख्रिस्ताचं येणं जवळ झालेलं आहे. आणि त्याच्याबद्दल सांगितलं की भयंकर छळ आहे का, तो महासंकट काळ आणि ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तशाच प्रकारे ही जी मंडळी होती तिला असं वाटत होतं की अरे हे जे लोक बोलत आहेत ते अगदी बरोबर असावं. आणि त्यातील काही लोक त्यावर विश्वासही ठेवायला लागले होते. त्यामुळे बेजबाबदार काही लोक होत होते. ख्रिस्ताच्या आगमनाबद्दल, दुसऱ्या आगमनाबद्दल चुकीचे विचार त्यांचे व्हायला लागलेले होते. जे खोटे शिक्षकांचं जणू काही एक काय म्हणू शकतो, त्यांचा एक शिक्षणाचा एक पाया बनलेला होता. कारण तो मुद्दा घेऊन त्या मंडळीला खऱ्या सुवार्तेपासून, त्यांच्या जबाबदारीपासून ते दूर करू पाहत होते. आणि म्हणूनच तिथं काही सूचना पॉल देतो अध्याय 2 मध्ये. आणि त्या सूचनांकडे आपण येतो तर तिथं आपल्याला त्या सूचनांची मालिका आपण पाहतो. जवळजवळ 3 भाग आपण पाहू शकतो यामध्ये. अध्याय 2 व अध्याय 3 मध्ये या 3 भागामध्ये या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण पाहतो ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल पाऊल बोलत असताना अध्याय 2 वचन 1 ते 17 जर आपण पाहिलं तर तो म्हणतो की तुम्ही एकदम दचकून चित्त स्थैर्य सोडू नका व घाबरू नका. ख्रिस्ताचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आमच्याकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. काय होत आहे त्या मंडळीला?
हे जे सत्य आहे ख्रिस्ताचं दुसरं आगमन, याबद्दल बोलताना हे जे मोठे शिक्षक होते त्यांनी एक भय निर्माण केलं होतं त्यांच्यामध्ये. आणि त्यामुळं ती मंडळी जी आहे त्यातील अनेक लोक भयंकर रीतीने घाबरलेले होते. आणि म्हणून पाऊल म्हणतो की घाबरू नका म्हणून, चित्त स्थैर्य सोडू नका म्हणे तुम्ही. आणि वचन 3, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका म्हणे, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होईल, तो पाप पुरुष प्रगट होईल म्हटलेला आहे. तो नाशाचा पुत्र विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. मी तुमच्या बरोबर असताना हे तुम्हाला सांगत असे, याची तुम्हाला आठवण नाही काय. पावलाने अगोदरच या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून तुम्ही घाबरू नका, तुम्ही चित्त स्थैर्य सोडू नका म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की ख्रिस्ताचे दुसरं येणं हे काय आहे, मग त्याच्या अगोदर काय घडणार आहे त्याची झलक तो थोडक्यात देतो. आणि मग आपल्याला इथे शिकायला भेटतं की त्या घाबरलेल्या असताना त्याची इच्छा आहे ते ख्रिस्ताचं येणं आपल्यासाठी भीतीदायक नाहीये. विश्वासणाऱ्यांसाठी हे किती आल्हाददायक आहे, किती धीर देणारा आहे, किती आनंदित करणारं ते आहे. आणि म्हणूनच पौलाने ख्रिस्त, काही लोक म्हणत होते की तो आधीच परत आलेला आहे. काही लोक म्हणत होते की त्याचं ह्या दिवशी येणं होणार आहे, काय म्हणत होते की अरे तो अगोदरच आलाय. त्याचा विरोध पौलाने इथं केलेला आहे. आणि मग अं, अगदी स्पष्टरीत्या आपण पाहतो, पॉल म्हणतो कोणाकडूनही फसू नका म्हटलेलं आहे. आजही अनेक विश्वासणारे म्हणवणारे लोक, अनेक मंडळ्या फसविल्या जात आहेत. आणि त्याचं कारण काय बरं? जे ख्रिस्ताचं जे तत्व आहे त्याला डाग पोहोचवून त्या तत्वाला वेड वाकड करून, नाही का. आणि म्हणूनच हे भयंकर गोष्ट आहे. पण फसू नये म्हणून आपल्याला जर जागृत राहायचं आहे, तर नेहमी आपल्याला देवाच्या वचनात वाढणं गरजेचं आहे. नेहमी आपल्याला मंडळीच्या सहभागितेत राहणं गरजेचं आहे. नेहमी आपल्याला वचनामध्ये मुलावणं आणि नेहमी ख्रिस्ताकडे पाहणं गरजेचं आहे. कारण तो महान आहे, तो गौरवी प्रभू आहे. पुढे पुढचा जो मुद्दा आहे तिथं दुसरा दुसरा भाग किंवा काय म्हणू शकतो आपण, दुसरा पैलू किंवा दुसरा भाग आपण पाहू शकतो. तिथं सुरक्षिततेबद्दल आणि यशाबद्दल पाऊल बोलतो. अध्याय 3 वचन 1 ते 5 मध्ये पहा, तिथे म्हणतो, बंधुजनो आता इतकेच सांगणे आहे की आमच्यासाठी प्रार्थना करत जा, की तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी व त्याचा गौरव व्हावा, आणि एक एक थोर व दुष्ट माणसांपासून आमचे रक्षण व्हावे. आणि सर्वांच्या ठाई असा, कारण सर्वांच्या ठाई विश्वास आहे असे नाही. काय म्हणत आहे पॉल? आमचं संरक्षण व्हावं कोणापासून? येथे थोर लोकांपासून. कारण ती फिलिपे पासूनच त्याचा छळ करणारे लोक आपल्याला पाहायला भेटतात. थेसलोनिका मध्ये असा एक गट होता की ज्यांनी अं, पैसे देऊन गुंड बोलावले आणि ख्रिस्ताच्या मंडळी विरुद्ध त्यांनी कट रचला. पाऊल, सिला, तिमोथी यांच्या विरुद्ध ते उठले. मग ते पाऊल आणि ते सर्व पुढे पळून गेलेले दिसतात. ते मग वेगळ्या गावामध्ये गेले आणि ते नंतर विरोयाला येऊन पोहोचले. मग हे जे लोक होते थेसलोनिकामधील, मग ते ते गुंड घेऊन त्या विरुया या ठिकाणी सुद्धा गेले. तिथपर्यंत त्यांनी पाठलाग केला, तिथं सुद्धा त्यांनी विरोध केला पावलाचा. तर पाऊल म्हणतो की या स्थितीमध्ये आम्हाला सुरक्षिततेची गरज आहे. कशासाठी? देवाचं कार्य अधिक पुढे जावं. आणि तो म्हणतो की सेवेमध्ये अधिक फलदायी ही सेवा असावी. म्हणून पाऊल म्हणत आहे की तुम्ही काय करा? प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा. पाऊल फक्त एकाच बाजूने तो फक्त प्रार्थना करत नाही, तो म्हणतो की मंडळींनो, सर्व विश्वासणाऱ्यांनो, आम्हाला सुद्धा तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. आम्हाला सुद्धा तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. मंडळीने नेहमी
देवाच्या सेवकांसाठी आणि जे सेवा कार्य चालू आहे त्यासाठी त्यांना नेहमी प्रार्थनेत उचलून धरणं गरजेचं आहे, जेणेकरून देवाने त्यांना त्या सेवेमध्ये अधिक आशीर्वादित करावं आणि उभं करावं. त्यानंतर तिसरी बाब म्हणजे तिसऱ्या गोष्टीबद्दल पाऊल सूचना देतो आणि ती म्हणजे काय, बेजबाबदारपणा. आणि तो आपल्याला अध्याय 3 वचन 6 पासून ते 15 मध्ये पाहायला भेटत आहे. अध्याय 3 वचन 6 पासून पुढे पहा, बंधुजनो आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला आज्ञा करतो की अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या संप्रदायाप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हा. अव्यवस्थितपणे वागणाऱ्या हे आपण नेहमी लक्षात घेणं गरजेचं आहे. ख्रिस्ताची मंडळी या नात्याने ती मंडळी व्यवस्थित अव्यवस्थितपणे वागणारी नाही आणि म्हणून अव्यवस्थितपणे वागणाऱ्या जे आहेत त्याच्यापासून दूर व्हा म्हटलेलं. आणि काय, आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे, कारण आम्ही तुमच्यामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही. त्याने पौलाने किस्सा त्यांच्या पुढे ठेवलेला आहे. आणि मग अव्यवस्थितपणा कोणत्या बाबतीत होता, तर एक इथं त्याचं कारण तो देत आहे. आणि ते कारण म्हणजे काय, श्रम कष्ट करणं. ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल ज्यावेळेस त्या खोट्या शिक्षकांनी त्या मंडळीला वळवण्याचा प्रयत्न केला, त्याचा परिणाम काय झाला माहिती, ती मंडळी बेजबाबदार व्हायला लागली. काम सोडून दिले त्या मंडळीने, कष्ट करणं सोडून दिलं त्या मंडळीने, एकमेकांच्या गरजा पूर्ण करणं सोडून दिलेलं आहे. पण पाऊल म्हणतं की आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिलाय, आम्ही स्वतः कष्ट केले, आम्ही स्वतः काम केले, आम्ही स्वतःसाठी ते रोजी रोटी मिळवणारे आम्ही होतो. आणि तो म्हणतो मंडळी या नात्याने तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नेहमी कष्ट करण्यास सज्ज असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो अगदी स्पष्ट करतो नाही का, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नाही म्हणे. तर त्याबद्दल तो बोलतो, कारण त्या मंडळीमध्ये त्या गोष्टी चालू होत्या. ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल विचार करत असताना ते बेजबाबदार झालेले होते. कुटुंबाबद्दल विचार करणं सोडून दिलेलं होतं. मंडळीबद्दल, समाजामध्ये त्यांचं कारण, सगळ्या गोष्टीबद्दल सर्व गोष्टी त्यांनी सोडून दिलेल्या होत्या. आणि म्हणून आपण शिकत आहोत की पाऊल इथे इशारा देतो की असं होऊ नये, नाही का. आणि भयंकर आहे, कारण तो म्हणतो की आम्ही तुमच्या बरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हाला अशी आज्ञा केली की कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊ नये. आता आपण पाहू शकतो की तेसलोनिकेकरांनी करांना पावलाने 2 पत्र लिहिली. आणि प्रकारे ते समान आहेत दोन्ही पत्र. दोन्ही पत्रांमध्ये ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या तिथं पौल एकतर त्याची कृतज्ञता व्यक्त करतो, त्याचा जो आत्मविश्वास आहे त्याचा आनंद तिथे व्यक्त करतो. त्यासोबतच तो का हजर राहू शकला नाही त्याबद्दल सुद्धा तो स्पष्ट करतो. आणि त्यानंतर आपण पाहतो की त्याने ज्या समस्या हाताळल्या पहिल्या पत्रामध्ये त्या अजूनही सुटलेल्या नव्हत्या. आणि म्हणून दुसरी वेळ होती की जिथे तो पत्र लिहितो. आणि मग त्याची ही चिंता होती की त्यांनी ख्रिस्ताशी आणि त्याची शिकवणुकीशी विश्वास राहायला पाहिजे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी जबाबदारीने जगावं आणि प्रभूच्या आगमनाबद्दल योग्य दृष्टिकोन त्यांनी ठेवला पाहिजे. आणि त्याबद्दलच इथं पौलाची इच्छा होती. तर संपूर्ण जे पत्र आहे थेसलोनिकेकरास दुसरं पत्र, ते आपल्याला ह्या सर्व गोष्टींबद्दलची आठवण करून देणार आहे पत्र आहे. आणि मग शेवटी अध्याय 3 त्याच्या शेवटच्या भागामध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलेला आहे. अद्भुत रीते नाही का, तो म्हणतो की शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देव. का बरं त्या मंडळीला शांतीची गरज होती? कारण ती मंडळी अस्थिर होती, कारण छळातून ती चाललेली होती. त्या मंडळीसमोर अनेक प्रश्न उभे राहिलेले होते. त्यातील एक प्रश्न म्हणजे काय, अरे पुनरुत्थानाबद्दल सुद्धा त्या मंडळीसमोर प्रश्न उभा राहिलेला होता की आमचे जे प्रियजन ते मरण पावलेले आहेत. मग आता ख्रिस्ताचं पुन्हा आगमन झाल्यानंतर मग त्यांचं काय होणार आहे? मग ते आपलं जे प्रतिफळ आहे त्यांना ते ते गमावतील किंवा त्यांना त्यांना ते मिळेल का नाही, वेगवेगळे प्रश्न त्यांच्या समोर होते. पण पाऊल
अगदी स्पष्टपणे अध्याय तेसलिका करा पहिले पत्रामध्ये तो सांगतो की तुम्ही आजान असावे अशी माझी इच्छा नाही म्हणे, नाही का, झोपी गेलेल्यांबद्दल. तो म्हणतो जे झोपी गेलेले आहेत आणि त्यानंतर म्हणतो की जे जिवंत असतील ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळी ते बदलले जातील म्हणे. आणि त्यातून हे दाखवले की दोघांनाही दैव ख्रिस्त जो आहे त्याच्या इच्छेप्रमाणे प्रतिफळ तो देणार आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण या पत्राबद्दल विचार करतो, आपण मनन करतो, तर हे पत्र आपल्याला नेहमी नेहमी ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर विसंबून राहायला शिकतो. ती मंडळी त्या स्थितीमध्ये सुद्धा किती आनंदी आहे, कारण बाह्य छळ आहे, हे सोपं नाही. कारण पूर्ण प्रांत त्यातील आजूबाजूचे लोक त्यांच्यावर उठलेले आहेत, परंतु त्याही स्थितीमध्ये विश्वासामध्ये स्थिर ती मंडळी आपल्याला दिसत आहे. तिथं आपल्याला त्या मंडळीची पुष्कळ वेळा कुरकुर पाहायला भेटत नाही. तशाच प्रकारे आपणही नेहमी विश्वासू असावं ख्रिस्तामध्ये. आणि विशेष करून त्या मंडळीचा आणखी एक जो गुण विशेष आहे तो आपल्याला शिकायला भेटतो, तो म्हणजे काय, ती मंडळी जी होती त्या मंडळीच्या विश्वासाचं वर्तमान सर्वत्र पसरलेलं होतं. ती मंडळी तिचं जीवन अगदी उघड होतं, अगदी उघड होतं, कारण तिचं वागणं, तिचं बोलणं आणि तिची कृती जगासमोर इतकी प्रखर होती की जगाने तिचा विश्वास, तिचं बदललेलं जीवन हे अविश्वासणाऱ्यांनी पाहिलं. किती अद्भुत आहे नाही का. आजच्या मंडळांमध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. आजच्या ख्रिस्ती जगतामध्ये या गोष्टी आपण पाहतो की खरंच हे विश्वासाचं वर्तमान ह्या अविश्वासणाऱ्या जगामध्ये आमच्या जीवनातून पसरलेलं आहे. देवाला गौरव त्याद्वारे मिळतं, नाही का. आपल्याला त्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आपण इथे थांबूया, आपण प्रार्थना करू आणि देवाला विनंती करू की प्रभू तो